नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनीला लग्नातून कोणी किडनॅप केलं होतं आणि कोणामुळे नंदिनीचं लग्न पार्थसोबत न होता जीवासोबत झालं हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार. म्हणजेच घरामध्ये आता विक्रम आणि मानिनीची वेडिंग ॲनिव्हर्सरी असते, त्याचमुळे घरात एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं असतं. तर नंदिनीने त्याच पार्टीमध्ये एका काउन्सिलिंग एक्सपर्टलासुद्धा बोलवलेलं असतं. आणि पिहू आता त्या काउन्सिलिंग एक्सपर्टला सगळं सत्य सांगतो की तिला काय माहिती आहे आणि वसुहत्याचं तिने कोणतं बोलणं ऐकलं होतं. त्यानंतर मात्र आता ते सगळं काही नंदिनीला समजते की वसुहत्यानेच लग्नामध्ये सगळा घोळ घालून ठेवला होता. तर नंदिनी लगेच पार्थ आणि जीवाला हे सगळं सत्य सांगते. त्यावेळेस आता पार्थला खूपच राग येतो, कारण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागे वसुहत्याचा हात होता. पण त्यावेळेस मानिनी आणि विक्रम खूपच खुश असतात, त्यामुळे पार्थ ठरवतो की आता घरात काही तमाशा करून उपयोग नाहीये. योग्य वेळ आल्यावर आपल्याला वसुहत्याचा खरा चेहरा कुटुंबासमोर आणावा लागेल. तर प्रेक्षकांनो, आता वसुहत्याची चांगलीच वाट लागणार आहे, कारण तिचं सत्य आता पार्थ आणि जीवाला समजलंय. तर पुढील भागात ट्विस्ट पाहायला